है ना. समजा हे गणित आहे 15.708 32.1/5 4.1/6 बरोबर किती है ना. ठीक. मग आपण याच्यात काय सॉल्व करतो तर आपल्याला माहित आहे 15.708 म्हणजे 15 अधिक 708 है ना. ठीक. मग याला आपण असं म्हणतो ना 15 अधिक किंवा पहा सगळ्यात पहिली स्टेप 15 अधिक 708 म्हणजेच 15.708 है ना. ठीक. हा कन्सेप्ट आपला क्लिअर झाला होता. याला आपण असं म्हणू शकतो 32 प्लस 1/5 आणि याला आपण म्हणतो 4 प्लस 1/6 असं है ना. ठीक. मग आता इथं 15 32 आणि 4 ची आपण काय करू बेरीज 15 अधिक 32 अधिक 4 प्लस आणि इथं आपण याची बेरीज करतो एक गणित पूर्ण सांगतो है ना. ठीक. मग याला म्हणतो आपण 7/8 प्लस 1/5 प्लस 1/6. आता या सर्वांची आपण काय करू बेरीज 5 आणि 2 7 7 आणि 4 11 11शी 1 पुन्हा 1 3 आणि 2 किती होते 5 प्लस 8 5 आणि 6 चा काय घेतो आपण लसावे. मग 8 5 आणि 6 चा काय काढू लसावे. मग 8 5 आणि 6 चा लसावी अशा पद्धतीने है ना. ठीक. मग या सर्व संख्येला भाग जाते का नाही. मग कोणत्याही दोन संख्येला मग 8 आणि 6 ला 2 ने भाग जाते 2 8 2 6 5 जसेच्या तसे सर्वांचा काय करतो गुणाकार 3 2 6 6 35 4 3 12 120 लसावी आला 120. ओके. ठीक. आता 8 किती 120 होते 15 8 किती 15 म्हणून त्या 15 न वर गुणतो 15 7 105 प्लस है ना 5 किती 120 24 त्या 24 न वर गुणतो 24 1 24 प्लस 6 किती 120 20 6 2 12 20 त्या 20 न वर गुणतो. ठीक आहे ना 20 1 20 झालं. मग आता 51 प्लस आणि या सर्वांची बेरीज करू है ना 0 4 5 आणि 4 9 आणि आता 2 आणि 2 4 आणि तो 149 आणि खाली कोण आहे 120. मग या स्टेपवर आल्यावर काय करा म्हटलं की या 120 न 149 ला काय द्या भाग द्या 1 चा भाग जाते है ना. ठीक. म्हणजे काय होते मग 51 प्लस 1.120 120 आणि वर किती राहते रे 29 आणि मग 51 आणि 1 किती होते मग 52 म्हणून गणिताचं उत्तर येते 52.29/120 अशा पद्धतीचं है ना. ठीक. घ्या बघूया. पाहता हे गणित काय म्हणते तर आपल्याला माहित आहे 2.2/5 प्लस 3.3/5 गुणिला 1.5/2 हे गणित आहे. मग आता इथं गुणाकाराचं चिन्ह आहे ना जेव्हा प्लस असन मायनस असन तेव्हा आपण डायरेक्ट करू कसं 3 अधिक 2 5 5 आणि 1 6. गुणाकार असन तर असं करता येत नाही. पडलं. गुणाकार असेल तर या गणिताला प्रॉपरच सॉल्व करायला लागत. ठीक आहे. म्हणजे कसं है ना तर 5 2 10 आणि 1 5 2 10 10 2 12 12/5 असंच करायला लागत. पडलं. ठीक. प्लस 5 3 15 आणि 3 किती 18/5 गुणिला. ठीक आहे. आता इथं 2 1 2 5 आणि 2 7 7/2 समजलं. ठीक. बस असंच करायला लागत. दुसरं ऑप्शन नाही. बॉडमास नियमानुसार पहिले गुणाकार होते मग बेरीज होते है ना. बॉडमास नियमानुसार पहिले गुणाकार आणि मग बेरीज म्हणून आपल्याला याला पहिले सॉल्व नाही करतायत छेद समान एकदाच है ना. पहिला आपण याला सॉल्व करू. मग आता 5 2 10 म्हणजे हे झाले 12/5 प्लस इथं होते या छेदाचा गुणाकार आणि अंशाचा गुणाकार है ना किंवा 2 1 2 है ना 2 9 18 असा भाग तुटते. ओके. आता अंशाचा गुणाकार 9 7 63 आणि 5 1 5 63/5. ठीक इथपर्यंत. आता छेद समान एकदाच लिहितो अंशाची काय होते बेरीज है ना. ठीक. म्हणजे 12 अधिक 63/5
है ना, दोघांची बेरीज करा, 3 आणि 2 किती होते 5, 6 आणि 1 7, छेद किती 5, 75/5 म्हणून आपल्या गणिताचं उत्तर किती मग 15. झालं, सिंपल, लिहा. आता हे गणित आहे, पहा गणित काय म्हणते है ना. ते यांनी काय म्हटलं 3.1/2 प्लस 4.1/2 प्लस 9.3/4 प्लस 6.7/10. मग आता ही आहे डावी बाजू पूर्ण आणि ही आहे पूर्ण उजवी बाजू है ना. मग आपण आपल्या गणिताच्या नियमानुसार म्हणजे इथं प्लस असल्यामुळे आपण डायरेक्ट करू शकतो आणि इथं गुणेला आलं म्हणून आपण आता डायरेक्ट नाही करू है ना. ठीक, मग आता इथं आपण डायरेक्ट पहिले हा पार्ट सॉल्व्ह करू. पहा दोघंही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू शकतो. पहा काय होते 6 4 10, 10 9 19, 20 21 22 म्हणजे हे झाले 22 प्लस. ओके, इथपर्यंत कसे आले काय आपण मागचे गणित पाहिलेच. ठीक, आता 2 4 आणि 8 चा लसावी किती 8, 2 2 चौक 8 म्हणून 4 1 4 प्लस 2 चौक 8 म्हणून 4 1 4 प्लस 4 2 8 3 2 6 प्लस 8 1 8 7 1 7 बरोबर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता या प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल आपण x म्हटलं प्लस आता इकडं है ना. ठीक, आता इथं गुणाकार असल्यामुळे आपण या पद्धतीनं सॉल्व्ह नाही करू शकत है ना. ठीक, मग आता काय करू 5 चौक 20, 20 आणि 3 23/4 म्हणजे इथं आलं 23/4 गुणेला 4 2 8 आणि 1 9, 9/4. ओके, इथपर्यंत झालं. मग आता हे झाले 22 प्लस अंशाची बेरीज 6 4 10, 10 7 17, 17 आणि 4 किती रे 21/8 प्लस सॉरी बरोबर काय ते x प्लस है ना. ठीक, आता इथं कुठं भाग वगैरे जाते का नाही, मग सरळ सरळ अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. बरं 9 त्रिक 27/7 पुन्हा आजचे किती 2, 9 2 18, 18 आणि 2 किती होते 20 आणि छेद किती मग 4 चौक 16. इथपर्यंत आलो. आता तुम्ही असं करू शकता की हे इकडचं पूर्ण इकडं जाऊन मायनस करा कारण x ची किंमत काढणे है ना. ठीक, मग हे झाले आपले 22 प्लस 21 किती 8 मायनस हा प्लस मायनस होईल. ओके, ठीक, काय होते 207/16 बरोबर काय राहते x. आता 8 आणि 16च्या लसावी किती 16 है ना, असं करा. बरं हे झाले 22 प्लस 8 आणि 16चा लसावी 16, 8 2 16 म्हणून 2 गुणा 2 1 2 2 2 4 मायनस 16 1 16 म्हणून 207 1 207 बरोबर किती x. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता या दोघांची काय होते मायनस वजा बाकी मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस असं करा है ना. ठीक, म्हणजे हे झालं आपलं 22 प्लस इथं ते 16 आणि दोघांची वजा बाकी करू. 7 मधून 2 गेले किती राहते 5 है ना. आता 10 मधून 4 गेले किती 6, परत 1 दिला, 2 मधून 1 गेला 1, पण काय येईल मायनस है ना, मायनस बरोबर काय मग x. आता हा मायनस इथं जाऊन काय होते है ना मायनस पडला. ओके, म्हणजे आता मी इथं लिहितो पहा. मग आता इथं काय होईल 22 मायनस 165 भागेला किती रे 16 बरोबर काय ते x झालं. आता 16 न भाग द्या म्हटलं मी या स्टेपवर. 16 न कितीचा भाग जाते 10चा, 16 10 160 पडत आहे. ठीक, मग इथं असं होते ना 22 मायनस 10 आणि इथं किती 16 10 160 आणि वर किती 5 बरोबर किती x. इथपर्यंत ठीक आहे, सगळे कॉन्सेप्ट क्लिअर आहे आपले है ना. ठीक, मग आता इथं मायनस आहे तर दोन्ही संख्येचं चिन्ह काय असेल मायनस मायनस. इथंही मायनस तर इथं पण मायनस मी शिकून झालं है ना. ठीक, मग आता हे होते 22 मायनस 10 मायनस 5 किती 16 बरोबर काय x. 22 मायनस 10 किती होते रे 12 मायनस इथं किती 5/16 बरोबर काय ते x.
ओके ठीक। आता आता या स्टेपवर आल्यानंतर आपण असं करू शकतो की 16 गुणिले 12 मायनस 5, आता डिपेंड करते ऑप्शन काय आपले, है ना ठीक। मग आता 16 आणि 12चा काय करू, गुणाकार, वर का होते मायनस। अखेर गणित खूप लेंदी आहे, कारण खरंच गणित खूप मोठं आहे ना, इतकं कठीण गणित आलं तरी आपण सॉल्व्ह करू शकलो पाहिजे, है ना ठीक। आता या स्टेपवर एकतर तुम्ही 16 गुणिले 12 वजा 105 असं करू शकता, किंवा आता इथं 16 गुणिले 12 वजा 5, आता 16 गुणिले 12 करू आपण, है ना ठीक आहे। 12 एक किती येते, 192 पडते ठीक। आता 16 गुणिले 12 192 मधून किती काढायचे, 5, है ना। आता 12 मधून 5 गेले 7, म्हणजे किती, 187। इथं झालं 187 भागेला 16 बरोबर किती मग x। आता 16 ने 187 ला काय देणार, भाग देणार, है ना ठीक। आता 187 ला 16 न आपण भाग देऊ, 16 एक 16, किती राहिले रे, 2। आता पुन्हा भाग जाते, 16 दोन्ही 32 होते, म्हणजे परत 16 एक 16। आता 7 मधून 6 गेला, किती, 1, आणि 2 मधून 1 गेला 1, म्हणजे इथं काय राहते, याचं रूपांतर कसं होते, तर 16 न भाग देण्या, है ना, 16 न भाग देण्या, म्हणजे मी इथं लिहितो पहा, है ना ठीक। म्हणजे इथं 16 छेदात राहते 16, आणि किती न गुणतो, 11 न, आणि वर किती शिल्लक राहते, 11, म्हणजे ही आपल्या गणिताचं फायनल आन्सर 11.11/16 हे राहील आपल्या गणिताचं उत्तर। तर मग असे गणित जरी आले तरी आपण हँडल करू शकलो पाहिजे, आणि जो व्यक्ती असे गणित हँडल करू शकत असेल त्याचं गणित चांगलं आहे मग आता, है ना घ्या, लिहून घ्या पटकन। आपण हा जो प्रकार पाहिला याच्यात माहित होतं की या दोघांमध्ये कशाचा संबंध आहे, प्लसचा, है ना ठीक। म्हणजे पहिली स्टेप आपण अशी लिहितो की 5 अधिक 2/5 प्लस, त्यानंतर इथं होते 8 प्लस 1/4 मायनस 6 मायनस 1/3 असं, है ना ठीक। आता ह्या नैसर्गिक संख्या आपण जवळ आणतो, म्हणजे 5 अधिक 8 मायनस 6, आता इथं प्लस 2/5 प्लस 1/4 मायनस 1/3 असं आपण डायरेक्टली करू शकतो, है ना। म्हणजे 8 आणि 5 13 मधून 6 काढा असं, ठीक आहे। आता इथेच करणार आहोत काय, 8 आणि 5 13 मायनस 6 किती, 7, आता प्लस 5 4 3 चा काय घेणे, लसावी, किती येते, 60, 5 4 आणि 3 चा काय घेणे, लसावी, है ना। लसावी काढताना सर्वांचा काय करतो, गुणाकार, किंवा या 3 मधून तिन्ही संख्येला भाग जाते का चेक करतो, नसन जात तर दोघाला जाते का चेक करतो। आता कोणालाच भाग नाही जात, म्हणून सर्वांचा काय करणे, गुणाकार, 5 चोक 20 20 त्रिक 60, म्हणून लसावी किती आला, 60। मग 5 किती, 60 तर 12, तर वर 12 न गुणतो, 12 2 24 प्लस 4 किती, 60 15, म्हणून वर 15 न गुणतो, 15 1 15 मायनस 3 किती, 60 20, तर वर 20 न गुणतो, है ना अशा स्वरूपात। आता 7 प्लस या सर्व दोघांची बेरीज आणि मग मायनस, किंवा 24 मधून 20 गेले, किती राहिले, 4, आणि वर किती, 15, 15 आणि 4 छेद किती, 60, म्हणजे आपल्या गणिताचे उत्तर 7.19/7 है ना, घ्या लिहा। आपण बेरीज पाहिलं, वजाबाकी पाहिलं, गुणाकार पाहिलं, कधी कधी असं गुणाकार भागाकार असं विचारते, है ना। गुणाकार भागाकार असलो तर आपण डायरेक्ट शॉर्टकटनं करू शकत नाही, क्लिअर आहे। बेरीज वजाबाकी असेल तर आपण डायरेक्ट शॉर्टकटनं सॉल्व्ह करू शकतो, है ना ठीक। मग गुणाकार असेल तर हीच पद्धत आहे ना, पहा काय, तर 6 पंच 30 आणि 1 31, 31/6 गुणिला 8 चौक 32 आणि 3 35/8, लक्ष द्यायचं, भागेला, है ना काय, ओके काय, 8 2 16 आणि 1 17, 17/8, ठीक आहे इथपर्यंत। आता
है ना. बॉडमास नियमानुसार गुणाकाराच्या आधी काय करावं लागते, भागाकार. पडलं ना. ठीक. म्हणून 31/6 गुणेला 35/8 या भागाकाराचं होते गुणाकार आणि याचा होते व्यस्त. याला सॉल्व करायची पद्धत आहे की भागाकाराचा घ्यायचा गुणाकार, 17/8 चा व्यस्त, 8/17. ओके. ठीक. आता 8 1 8 8 1 8 कुठंच भाग जात नाही. पडलं. ठीक. म्हणून अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार है ना. ठीक. मग याच्यानंतर अंशाचा गुणाकार करताना 31 गुणेला किती करणं आहे, 35. मग आपण 31 गुणेला करू 35 है ना. 5 1 5 5 3 15 3 1 3 3 3 9. ओके. ठीक. आता इथं आले 5 5 3 8 9 1 10 1085. ठीक. मग आता अंशाचा गुणाकार झाला 1085 भागीला छेदाचा गुणाकार साइन 7 42/2 4 6 1 6 4 10 102. आता सिंपल 102 न काय करू, भाग देऊ 1085 ला है ना. ठीक. मग 1085 ला है ना 102 न भाग देऊ. कितीचा भाग गेला, पहिले 1 चा. किती राहिले रे, 6. किती येते, 5. कितीचा भाग जाते, 0 चा. किती येते, 65 है ना. ठीक. म्हणून मग याचे रूपांतर होते 102 खाली आणि 102 न किती लागून तर 10 ला आणि शिल्लक किती राहते, 65. म्हणून आपल्या गणिताचे उत्तर येईल 10.65/102. घ्या मग. या गणितात काय म्हटलंय तर आता तुम्हाला माहित आहे याची 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 आणि याची आपण डायरेक्ट बेरीज करू शकतो है ना. ठीक. मग सगळ्यात पहिली स्टेप तुमच्यासाठी पूर्ण स्टेप चालवतो आता अजून परत. हा. ठीक. मग 1 अधिक 11 अधिक 111 अधिक 1111 प्लस तुम्ही डायरेक्ट बेरीज करू शकता है ना. ठीक. आता हा अर्धा 1/2 प्लस हा अर्धा 1/2 प्लस हा अर्धा 1/2 प्लस हा अर्धा 1/2. समजलं. आता एक कन्सेप्ट क्लिअर करा. 1 11 111 1111 ची बेरीज होते 1 2 3 4 है ना. परमनंट पाठ करून टाकू. पहा, द्या लक्ष. 1 11 111 1111 है ना. काय होणार आहे बेरीज, 4 3 2 1 1 2 3 4. समजा एक अजून ऍड केला आपण 11,111 तर काय होईल, 5 4 3 2 1 2 3 4 5. मग पाठ करून टाकू है ना. म्हणजे जर तुम्हाला आता याची बेरीज करायची असेल तर काय होईल, मग याची बेरीज 1 2 3. ओके. राहील लक्षात. ठीक. आपण पाहिलं 1 2 3 4. ठीक आहे. चाल. मग आता हे क्लिअर झालं. या सर्वांची बेरीज झाली 1234 प्लस अर्धा आणि अर्धा 1 अर्धा आणि अर्धा 1 1 अधिक 1 किती येते मग 2 1236 हे येईल आपल्या गणिताचं उत्तर. समजत आहे. लिहा मग. आता असं केव्हा केव्हा गणित आपल्याला पेपरला विचारते है ना. असते कधी कधी आपण पाहतो अशा पॅटर्नचे गणित असते है ना. ठीक. मग एवढं समजते आपल्याला की या सर्व संख्येची आपण अशा स्वरूपात मांडणी करून बेरीज करू शकतो. बरोबर ना है ना. मग 1 2 3 4 7 चौक 28 8 परत 2 है ना. 1 2 3 7 त्रिक 21 22 आणि 23 से 3 परत 802 14 15 आणि 16 6 8638 होते ना गणिताचं उत्तर है ना. असंही निघते किंवा है ना. मग आता आपल्याला माहित आहे की या सर्वांमध्ये कोण आहे कॉमन 7. मग याच्यातून 7 बाहेर काढले तर इथं राहील 1111 111 11 आणि 1. समजून घ्या मी काय सांगत आहोत. बरोबर ना. कारण कंसाच्या बाहेरच्या संख्येनं याला गुणलं तर 7717 येईल. याने याला गुणलं तर 717 येईल. याने याला गुणलं तर 77 येईल. याने याला गुणलं तर 7 येईल. ओके. आता या सर्वांची बेरीज तुम्हाला माहित आहे
1 2 3 4 समजत आहे. म्हणजे मला हे गणित दिसलं रे दिसलं, डायरेक्ट हे अशी मांडणी नाही करायची आहे. 1 2 3 4 गुणेला 7 समजलं. म्हणजे 7 चूक 28 8 2 7 त्रिक 21 22 23 3 पुन्हा 2 7 2 14 15 16 6 7 1 7 1 8 गणिताचं काय येईल उत्तर. समजत आहे काय है ना. म्हणजे एकाच गणितासाठी नाही. समजा आता अजून तुम्हाला गणित आलं पेपरला है ना. पहा समजा आपल्याला गणित दिलं 9 अधिक 99 अधिक 999 अधिक 9999 अधिक 99999 बरोबर किती, असं गणित आलं है ना. मग आता मला माहित झालं की या सर्वांमधून कॉमन निघते 1 2 3 4 5 गुणेला किती 9. समजत आहे. असं डायरेक्ट करा है ना. मार मांडणी करेपर्यंत तो उत्तर निघते. पटत आहे. 9 5 45 5 8 4 9 चूक 36 आणि 4 किती होते 40 पुन्हा हातचे किती 4 9 त्रिक 27 आणि 4 किती 31 1 हातचे किती 3. आता 12 9 108 आणि 3 किती रे 111 म्हणून याचं उत्तर येईल एवढं. समजलं. असं पटकन करू शकता. लिहा मग है ना. असं कधी कधी अशा प्रकारचं गणित आपल्या पेपरला असू दे. सोपे रूप द्या है ना, सरळ रूप द्या. आता असं समजते की प्रत्येक संख्या 1 मधून मायनस 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 करत चाललो आपण. या डॉट डॉटचा अर्थ असा होत आहे की याच्या नंतर काय असेल मग 1 - 1/6 1 - 1/7 1 - 1/8 असं करत करत 1 - 1/99 1 - 1/100 है ना. ते मग आता हे माहित आहे की 3 1 3 मधून 1 गेला 2 तर इथं राहते 2/3 पहिली स्टेप बरोबर ना. 3 1 3 मधून 1 गेला 2/3 इथं संबंध असते गुणाकाराचा. 4 1 4 मधून 1 गेला 3/4 गुणेला लक्ष द्यायचं 5 1 5 मधून 1 गेला 4/5. आता पहा ऑब्झर्व करा की इथं 3 राहत आहे वर 2 येत आहे 1 न कमी. इथं 4 राहत आहे वर 1 न कमी. इथं 5 राहत आहे वर 1 न कमी. तर कन्फर्म या पुढच्याचं आन्सर 6 असन 1 न कमी 5. अशी प्रोसेस सुरू ठेवा कुठपर्यंत 100 आणि 1 न कमी. पडत आहे. पहा ना 100 1 100 मधून 1 गेला 99/100. ठीक आहे चालेल. आता याच्या नंतरची स्टेप ऑब्झर्व करायचं पहा. छेद अंश छेद अंश छेद अंश छेद अंश छेद अंश. समजलं काय म्हणतात. असं कॅन्सल होत जाईल. असं म्हणायचे कॅन्सल करताना छेद अंश छेद अंश छेद अंश छेद अंश छेद अंश छेद अंश है ना. कॅन्सल होत. आता वर किती शिल्लक राहिले 2. छेदात किती शिल्लक राहिले 100 म्हणजे 1 बे 50 म्हणून आपल्या गणिताचं उत्तर 1/50. समजलं झालं. लिहा मग.